भगवते वासुदेवाय नमो 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 नमः गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तत विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणदादौ मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं कारुण्यरूपं मनोजवं मारुततुल्यं आम्ही ऋषिकेशला घरी भावाला भावाला अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय जय राम। हाँ श्रीराम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर सम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव
श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. भीष्म पितामह, समस्त देवता, पितर आणि महान भाग्यशाली ऋषी यांनी प्रथमेशांना म्हणजे पिशाच्यांना असं विचारलंय की तुम्ही तर प्रत्यक्ष निशाचर आहात, तर तुम्ही कोणामध्ये प्रवेश करतात म्हणजे ते तुमच्याप्रमाणे वागतात. निशाचर म्हणजे अपवित्र. त्यावेळेला ते म्हणाले अपवित्र, अशुद्ध आणि अज्ञान जे माणसं हिंसा करतात, दुसऱ्याचा आश्रय घेतात, हत्या करतात, अशा लोकांना म्हणजे आम्हा निशाचरांना जर हाकलायचं असेल घरातून तर वेदामध्ये एक मंत्र सांगितलाय म्हणे रक्षोहणम बलगहनमिदम महांतम. या मंत्रानं आम्ही पिशाच निघून जातो. त्यावेळा त्या प्रथमेशांना म्हणजे निशाचरांना असं विचारलं की तुम्ही कोणत्या लोकांमध्ये वास्तव्य करतात, जे मनुष्य दूषित स्त्रियांशी सहवास करतात आणि मोठ्यांचा अपमान करतात आणि मोहवश होऊन दूषित अन्न खातात, अपवित्र, आणि झाडांच्या ज्या मुळा आहे त्याच्यावर झोपतात, शिरावर मांसाचा किंवा अपवित्र पाण्याचा बोजा घेतात, अंथरुणावर पाय ठेवून जेवतात किंवा झोपतात, झोपता झोपता जेवतात, नदीमध्ये मलमूत्राचा त्याग करतात, थुंकतात किंवा उच्छिष्ट असं अपवित्र खातात, छिद्रे असलेल्या पात्रामध्ये जेवतात, असे मनुष्य भक्ष व वंद्य समजावे. त्यांच्या शरीरामध्ये आम्ही पिशाच प्रवेश करतो. जे अपवित्रता, जे दुसऱ्याची हिंसा करण्यास समर्थ असतात आणि ललाटामध्ये काही लावत नाही, कधी डोक्याला तेल नाही, कपाळी गंध अक्षदा नाही, असे रात्री निशाचरासारखे फिरतात, असे लोक आम्ही धरतो. निशाचर म्हणजे पिशाच, की ते आमच्याप्रमाणे अमंगल अपवित्र वागतात. भगवान शंकराला विचारलं ऋषींनी की तुम्हाला कोण आवडतं? भगवान शंकरा. तेव्हा भगवान शंकर म्हणतात ऋषी हो, ज्यांची बुद्धी सदा सत्यामध्ये राहते, ज्यांच्याजवळ श्रद्धा वास्तव्य करते, त्यांना मी महान फल देतो. धर्माचं, रहस्याचं जे दुसऱ्याला उपदेश करतात म्हणजे चांगला उपदेश करतात, जो मनुष्य प्रतिदिवशी धैर्य ठेवतो आणि वर्षातून 1 मास गाईला चारा देतो, जो मनुष्य स्वयं वेळेवर भोजन करतो आणि दुसऱ्यालाही भोजन करवतो, किंवा जे मिळालेलं आहे आपल्याला ते थोडं दुसऱ्याला देऊन खातो, असे लोक सौभाग्यशील मला आवडतात. परमपावन देवता भगवान शंकर सांगतात, असे असुर असले तरी मला आवडतात, असे मानव असले तरी मला आवडतात, असे देव असले तरी मी कोणामध्ये भेद करीत नाही. म्हणून शंकराचे भक्त मनुष्य पण आहे, देव पण आहे आणि दानव पण आहे. प्रतिदिवशी जे गाईला चारा घालतात, जे महान धर्माचा उपदेश देतात, पहिल्या प्रथम सत्ययुगामध्ये
गायीच्या जवळ सगळ्या आज्ञा होत्या. पद्मयोनी ब्रह्मदेवानं ज्या वेळेला बहुत विनंती करून विनय करून गायीच्या झुंडेमध्ये एक वृषभ सोडला आणि त्यावेळेला माझ्या ध्वजा पताका ह्या विराम झाल्या. भगवान शंकर म्हणतात जो माझ्या ध्वजेवर म्हणजे शंकराची जी पताका आहे त्याच्यावर गायीचं चिन्ह करून जर माझ्या मंदिरावर लावेल तर तो सदैव मला आवडतो. जो माझ्या अंगावर गायीचं दूध, गायीचं गोमित्र, गायीचं दही, गायीचं तूप हे घालेल तो सदा मला पवित्र वाटतो. कारण पंचगव्य मलाही पवित्र करतं आणि त्यालाही पवित्र करतं. जो सदा माझी नुसतीच पूजा करतो तो मला इतकं नाही आवडत. तो इतकं आचरण करत असेल तर मला आवडतो. आता बघ कोणी काही सांगतं तुम्हाला तुमचं आचरण चांगलं, मी काही लोक म्हणताना आम्ही केले, शंकराची पूजा केली, अमुक केली, काही फळ, तर जोपर्यंत सदाचरण होत नाही तोपर्यंत ते फळ नाही मिळत. म्हणून गायीच्या अनुमतीने मी सदा आनंदित राहतो आणि माणसाला गायीच्या सेवेमुळे फळतो. आता स्कंद म्हणजे कार्तिक स्वामीला विचारलं ऋषी लोकांनी की तुम्हाला कोण कसं आवडतं, तेव्हा ते म्हणाले माझी मान्यता अशी आहे की जो धर्माच्या गोष्टी वाचतो, दुसऱ्याला सांगतो, किंवा निळ्या रंगाचा सांड म्हणजे बैल गोशाळेमध्ये दान देतो तो मला फार आवडतो. कारण त्याच्या इहलोकी पापाचा आणि परलोकी पापाचा नाश होतो. जो दुसऱ्याचं गुप्त रहस्य कोणालाही सांगत नाही किंवा पौर्णिमेच्या तिथीला चंद्रोदयी समयी तांब्याच्या भांड्यामध्ये मधू मिळून चंद्राला अर्पण करतो तो मला आवडतो. साध्य, रुद्र, आदित्य, वैशदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, वसुदेवता हे ते ग्रहण करतात. म्हणून चंद्रमा संबंधी, कारण चंद्रमा समुद्राला सुद्धा आनंद देतो, त्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री कोणी असं करेल तर तो त्याला मी सुख देतो. आता सगळ्यात शेवटी विष्णूला विचारलं आहे की भगवान विष्णू तुम्हाला कोण आवडतं, की ज्याने असं जसं आपण म्हणतो ना हा मला आवडतो, खरं बोलतो, चांगलं वागतो, आईवडिलांना नमस्कार करतो, तसं भगवान विष्णू म्हणतात जो मनुष्य दुसऱ्याच्या दोषाचा त्याग करतो. आता भगवान विष्णूचं वचन आहे का, आणि श्रद्धा एकाग्रतेनं देवता, ऋषी, आपले आईवडील आणि मोठे बंधू यांना वंदन करतो आणि आपलं दुःख सांगून टाकतो. आतापर्यंत असं कोणत्याच देवतांनी सांगितलं नाही की दुःख, आपलं जे दुःख आहे आई वडील मोठा भाऊ यांना सांगून टाका. त्यांना सांगितल्यानं त्या दुःखाचा प्रभाव कमी होतो आणि मग तुम्हाला यांच्यापासून चोरून ठेवून नाही काही. आणि जो सद्गुरूच्या शरणांगतीमध्ये सगळ्या चुका कबूल करतो तो मला अत्यंत प्रिय होतो. कारण जसं तुम्ही डॉक्टरला जर काही सांगितलं तर डॉक्टर तुमच्या नातेवाईकालाही सांगत नाही, बरं मी पाहून घेईल, तू काळजी करू नको. त्याचं कारण काय, आता डॉक्टर राणे बसले होते माझं, एक गर्भवती मुलगी आली, ती अशी वाकायला, बेटा वाकायचं नाही. ते डॉक्टर म्हणे दादा हे तुम्ही बरोबर सूचना करता. गर्भवती असताना काल त्यांनी सांगितलं, माझ्याकडे एक बाई आली होती म्हणे तिचा उद्या सोमवार आहे,
तर ती म्हणे मी सोमवार करते. ते म्हणे तू करू नको, आता तुला 7वा महिना लागला आहे, त्या बाळावर आपत्ती, दोष लागला तर डॉक्टर म्हणाले, मी तिला सांगितलं की दोष मला लागेल, तुला नाही लागणार. तर हे असं समजवलं पाहिजे समाजाला. 3ऱ्या महिन्यापासून आपल्या शास्त्रानं उपवास बंद केले आहे, पण लोक ऐकत नाही. आणि 9 महिने झाल्यावर बाळाला जन्माला आल्यानंतर मग उपवास सुरू करायला सांगितले. म्हणजे अज्ञान लोक ऐकत नाही. त्या बाळाचे हाल, त्या स्त्रीचे हाल. म्हणून त्याच्याकडे विघ्न येईल त्याच्या आत मी त्याला सूचना करतो. त्याला भयाचा अभाव होतो, म्हणजे भयच राहत नाही. आणि धर्माचं रहस्य वर्णन करून तो आपल्या लोकांना इंद्रियांचा संयम शिकवतो. त्याचं फळ मी त्याला देतो. त्याच्यावर पापाचा प्रभाव पडत नाही. पाप त्याच्यापासून दूर पडतं. पाप पडे आपोआप. पाप हे आपोआप दूर होतं. म्हणून धर्माच्या आचरणाचं फळ त्याला मिळतं. आणि त्याला देवता आणि पितर माझ्या कृपेने सहाय्य करतात. जो पुरुष शुद्ध चित्त होऊन पर्व काळामध्ये ब्राह्मणाला वंदन किंवा ब्राह्मणाकडून काही ग्रंथाचं श्रवण करतो, तोही मला आवडतो. समस्त देवता, ऋषी आणि पितर यांच्या आदराला तो पात्र होतो आणि माझी प्रवृत्ती त्याच्यावर राहते. भीष्मपिता म्हणतात, धर्मराजा, देवतांनी आपल्या आपल्या धर्माचं रहस्य सांगितल्यावर व्यासांनी मला जे सांगितलं होतं मी ते तुला सांगितलं. हे रत्नाचं भांडार पृथ्वीमध्ये फक्त विद्वान लोकांच्याच मुखात असतं. म्हणून विद्वान लोक काय करतात, धर्मराजा, अरे हे करू नको, हे कर, हे करू. त्यांना असं नाही विचारायचं की का करू नको. आपण फक्त नाही सांगितलं ना, नाही, हो सांगितलं ना, हो. आता तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक गोष्ट आली आहे. आत्ताच मला डॉक्टरांनी सांगितलं की भीष्म हे गंगेचे पुत्र. मग भीष्मांना तर शरशय्येवर झोपावं लागलं म्हणे. एवढे ते गंगेचे पुत्र होते, त्यांना याच्या शरशय्येवर झोपायला लागलं, तर आपण गंगेची आंघोळ करून आपलं पाप कसं काय जाईल म्हणे. असा प्रश्न आला तुमच्या मोबाईलवर. त्यांना मी निरूपण करून सांगितलं, भीष्मांनी आपल्या वडिलांकरता, त्यांच्या वडिलांना दुसरं लग्न करायचं होतं. ती स्त्री म्हणे, जर तुमच्या भीष्मांना गादीवर बसला तर माझ्या मुलाला गादी मिळणार नाही. पूर्वीपासून या गादीच्या भानगडी आहे. माझ्या मुलाला सगळं मिळालं पाहिजे असा स्त्रीचा हट्ट असतो. माझाच मुलगा आवडला पाहिजे त्यांना. पूर्वी मोठा मुलगा जास्त आवडायचा, आता तसं नाही. कारण कली आहे, याच्यामध्ये भेद करायचा नाही. भेद केला तर कलह होतो. मग त्यामुळे भीष्मांनी सर्वस्व त्याग केला होता. आणि सर्वस्व त्याग करून अधर्माच्या बाजूला राहून धर्माचं रक्षण केलं होतं. त्यांना त्रास नव्हता. अधर्माच्या बाजूला राहिले. नातवाने त्यांच्यावर हुकूम केला की तुम्ही सेनापती व्हा. बरं ठीक आहे. ते सेनापती झाले आणि धर्मराजाला सांगितलं की माझी माराची वेळ आहे, तू काळजी करू नको. तो शिखंडी पुढे कर, मी बाणच मारणार नाही, मी मरून जाईल. कोणाकरता गेले ते? धर्माकरता. मग हे असं ज्ञान असतं. तर ते मोबाईलवर आले की नथू आवडा भाऊ ते वाचायला लागून नाही. त्यांना हे रहस्य कळत नाही ना. आवडा भाऊ नथू भाऊ एक कमी नाही, 100 लोकांना दाखवता. आपण तर आता गंगेवर स्नान करून काही उपयोग नाही हो भाऊ. म्हणून अध्यात्माच्या गोष्टी संतान व्यतिरिक्त ऐकायच्या नाही. पण आपण पंतांना विचारतो, असं झालंय. गोष्टी सांगायला काय लागतात, गोष्टीची पुस्तकं मिळतात, गोष्टी सांगून देतात. पण त्याचं रहस्य, त्याचं गूढ तत्व जे आहे
ते गूढ तत्व समजायला पाहिजे ना. जोपर्यंत गूढ तत्व समजत नाही कोणत्याही कथेचं, तोपर्यंत त्याचं रहस्य राहत नाही. धर्मराजानं पुन्हा प्रश्न केला आहे, महाराज, ब्राह्मणानं कोणाचं अन्न खायचं? क्षत्रियाने, तुझा प्रश्न आहे आज, क्षत्रियाने कोणाचं अन्न खायचं, वैश्याने कोणाचं अन्न खायचं आणि नौकर वर्गाने कोणाचं अन्न ग्रहण करावं? भीष्म पितामह म्हणतात, धर्मराजा, ब्राह्मणानं कोणाचं अन्न न खाता कोणापासून धान्य यावं, शिजवलेलं अन्न कोणाचंच खायचं नाही. क्षत्रियानं ब्राह्मणानं दिलं तर खायचं, पण व्यापारी आणि नौकर वर्गाचं खायचं नाही. का? क्षत्रियाला कडक राहायचं आहे. जर खालच्या लोकांचं अन्न खाल्लं, खालच्या वर्गाचं, तर ते अन्नाने तो दबलेला राहील, म्हणजे त्यांना शासन करणार. आमच्याकडे एक पठाण म्हणून मास्तर होते. त्यांना जर एखाद्या रेकडून सांगितलं, मास्तर चहा पिता का, तर ते म्हणायचे 10 राऊंड मार ग्राउंडला. इतके कडक होते ते, म्हणजे त्यांना असं कोणी म्हणूच शकत नव्हतं चहा प्या, असे थर कापायचे पूर्व त्यांना. त्याचं कारण आहे, कारण प्यायले म्हणजे मग कमी त्रास. तर क्षत्रियाचा असं नाही झालं, मी सांगतो तोपर्यंत तू फिरच. आज पोरी आल्या ना रडायच्या त्या, कारण ते कडक असतं ना. क्षत्रियाचा धर्म जो आहे तो ब्रह्मधर्मापेक्षाही कडक आहे. म्हणून ब्राह्मणाने क्षत्रियाला धर्म सांगायचा, पण क्षत्रिय सांगेल तसंच वागायचं. ते क्षत्रियांनी जायला मला म्हटलं, गुरुजी आता तुमची पोथी आवरा, म्हणजे त्याने आवरून घ्या, कारण त्याला दुसऱ्यांना बोलायचं आहे, यांच्यासमोर बोलणार नाही तो. म्हणून साहेबाच्या समोर दुसरं कोणी आलं की उठून जायचं असतं, बसायचं नाही. ज्योतिषाच्या जवळसुद्धा दुसरा प्रश्न विचारायला की पहिल्याने उठून जायचं, कारण दुसऱ्याला काय विचारत आहे तो तुमच्यासमोर खरं सांगणार, पण काही लोक ना तुझं आहे ना, तो बोलणार नाही तर लवकर. डॉक्टरांजवळ सुद्धा डॉक्टर म्हणतात तुम्ही बसा जरा, यांचं पाहून घेतो, कारण काही गोष्टी अशा असतात त्या गुह्य आहे. म्हणून वैद्यो नारायण हरी असं म्हटलेलं आहे. वैद्य हा प्रत्यक्षात नारायण आहे, हरी आहे. आता कलियुगामध्ये त्याच्यात गडबड होते ती गोष्ट सोडून द्या, पण तो हरीच आहे. ज्योतिर्वैद्यो निरंतरम. हे दोघी काय करतात, सूज्ञ माणसाला सगळं सांगतात आणि अज्ञान माणसाला अर्ध सांगतात, कारण त्याला जर खरं सांगून टाकलं तर तो आधीच सफावून जातो, आधीच सफा होतो तो. मग सूज्ञ माणसाला सगळं सांगतात की नाही तुम्ही असं असं नाही केलं तर हे पुढे वाढेल तुमचा आजार. अज्ञानाला कधी सांगितलं पुढे जो आजार होईल तर तो डॉक्टरच्या समोर त्याला बरा होणार आहे तुझा, एवढा दिवस औषध घे. तो उद्या का जाणार असेल ना, त्याला तो म्हणाल तू बराच होणार आहे, कारण तो सूज्ञ नाही. हे डॉक्टरला समज. मग काही लोक म्हणतात तुझ्या वडिलांना पाठवून दे, मग त्यांना सांगेल, त्याच्यावर लक्ष ठेवा बरं, नाही तर आपल्याला पुढे जड जाईल, एवढंच बोलेल तो. हे ज्ञान आहे. म्हणून अन्नग्रहण करताना त्याचा व्यवसाय काय आहे, त्याची कमाई कोणत्या मार्गाने येते, त्याच्यावर अन्न निषिद्ध असतं. अन्न वाईट नाही आहे, अन्न तर ब्रह्म आहे. अन्न हे ब्रह्म आहे, पण ते अन्न कोणत्या मार्गाने येतं. शेतकऱ्याचं धान्य पवित्रच आहे, कारण ते सगळ्या जीवांचं रक्षण करणार आहे, त्याच्यामध्ये दोष नाही. अन्नात भवती भूतानी. जगामध्ये सगळे जेवढे जीव आहेत ते अन्नाकरताच आहे.
अन्नासाठी आम्हा का फिरविसी दाही दिशा, देवाला म्हटलंय. म्हणून अन्न, धान्य, फळं, फुलं, पानं याची समृद्धी पाहिजे, याची समृद्धी पाहिजे. आणि याची समृद्धी झाली म्हणजे सुख होतं. याची अन्नधान्याची समृद्धी नाही तर सुख राहणारच नाही. म्हणून क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य, वैश्याच्या भोजनामध्ये छल आणि कपट असते. क्षत्रियाच्या भोजनात छल कपट नाही. पहा तुम्ही आता काही भेसळ करतात ते काय, काही भेसळ करतात, पण आज चलती कोणाची आहे? वैश्याची. तर तिथे क्षत्रियाचं नियंत्रण पाहिजे, तिथे क्षत्रियाचं नियंत्रण पाहिजे. म्हणून ते म्हणतात की शास्त्राच्या विरुद्ध त्याचं आचरण असेल ते अन्न निषिद्ध आहे, त्याज्य आहे. वैश्याने गोसेवा आणि अग्निहोत्र जर केलं म्हणजे वैश्यदेव, तरच त्याचं अन्न शुद्ध. त्याने चातुर्मास्याच्या व्रताचं पालन केलं पाहिजे. ब्राह्मणाने आपलं अन्न सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यावं, कारण तो देवपूजा, वैश्यदेव, पितृंचं तर्पण करतो, म्हणून त्याचं अन्न प्रसाद रूपाने ग्रहण करायचं. म्हणून मी परवा यांना समजून सांगितलं की ते कोणाच्याही घरचं असलं तर कोणाच्या समोर जातं, ते देवीच्या समोर. मग तो प्रसाद कोणाचा झाला? तिच्या समोर गेल्यामुळे तो देवीचा प्रसाद, रामाच्या समोर गेल्यामुळे रामाचा प्रसाद, गणपतीच्या समोर गेल्यामुळे गणपतीचा प्रसाद, तो देवाचा प्रसाद आहे. नैवेद्याचं फळ त्याला मिळेल, पण प्रसादाचं फळ ग्रहण करताना जो खाईल त्याला मिळेल. काय म्हटलंय सत्यनारायणच्या बोधीत? प्रसादेन सर्व दुःखनाशानाम. म्हणून संत लोक देवाचा प्रसाद म्हणून अन्न खातात, पार्टी म्हणून नाही. म्हणून मी काल हनुमान चालीसात काय, आज सुनीलने मला कबूल केलं, आला तर म्हणजे दादा तुम्ही हे छान सांगून टाकलं की 11 लहान मुलांनी 11 मुलं घेऊन आपला वाढदिवस साजरा करायचा आणि त्या 11 मुलांना पोहे द्या, सरबत द्या, दूध द्या. चहा नाही बोललो मी, कारण मुलांना गोड दुधामध्ये आनंद आहे. जेवूच घातलं पाहिजे असं नाही. परवा देवीच्या चरित्रात नवीन विषय सापडला की 1 वर्षाच्या मुलीला कुमारिका बसवायचं नाही. का? तर 1 वर्षाच्या बाळकाच्या जिभेला चव. हा मुद्दा आयुष्यात म्हणजे मला 73 वर्ष सापडलं, पुष्कळ वेळा सांगितलं, पण तो मुद्दा सापडला. तुम्ही निरखून पाहिलं ते 1 वर्षाच्या मुलीला का नाही कुमारिका बसवायची? तर तिच्या जिभेला चव नाही. ती मागत नाही काही, मला मीठ दे, तिखट दे असं मागत नाही. आई काय करते? थोडंसं भात खाऊ घातलं की मग मीठ लावून देईल, थोडंसं तिखट लावून. आई तिला चव लावते. म्हणून 1 वर्षाच्या मुलीला कुमारिका बसवायचं नाही. किती वर्षापर्यंत बसवायचं? 8व्या वर्षापर्यंत मुलगी शेवटची कुमारिका. 8 वर्षात भवे कन्या. सुंदर मुद्दा होता काल. ऐकणारे रसवान नाही आहे, पण आता त्याला इलाज नाही, ते देव भागवत येते तसंच सांगावं लागेल. कारण श्रोते रसवान असले तर आणखीन त्याला ज्ञान पोचवत आहेत. म्हणून तिथलं अपुरं राहिलं तर मी संध्याकाळी इथे टाकतो, कारण कुठेतरी पेरायचं आहे, उगवतं ते. प्रत्येक वाराचं फळ दिलंय, प्रत्येक नक्षत्राचं फळ दिलंय, प्रत्येक तिथीचं फळ दिलंय. म्हणून
समस्त पृथ्वीवर संपूर्ण मनुष्याच्या मलापान करण्याचं भोजन, जसं एखादा साहेब असतो आपल्या पट्टेवाल्याला जेवतो, का रे आज काय जेवला? आता त्या साहेबाला त्याचं जेवण माहीत नाही की हा काय खाईल, भाजी पोळी अमुक ढवून, पण मुद्दाम विचार, नाही साहेब आज की नाही मी असा झालो, तो अर्धा डबा पडला आहे, मला भूक नाही, अर्धा काढून ठेवणार तर तू खाऊन घे. अशा असतं ते, त्यांना माहिती असतं की याचा चेहरा डाऊन आहे. आता हे दुसऱ्याकडून खातात ते. आपल्या बळीरामपेठेत एक वकील होते, कोरानने वकील, त्यांच्या घरी मी देवीच्या पाठाला बसलो. 76-77ची गोष्ट आहे. आणि तो वकील साहेबांचा डबा परत आलेला होता कालचा. बरं तो डबा काही नाचणारा नव्हता, असं होतं त्याच्यात. काय रे म्हणे शालिग्राम, काल साहेबांनी डबा नाही खाल्ला? म्हणे बाई इतकी काम होतं तर साहेबांनी खाल्ला. मग तुला मी किती वेळा सांगितलं आहे म्हणे, साहेब 4 नंतर कामाला गेले की 4:30ला तू डबा पालथा करून रिकामा आणायचा मला. तू आज डब्यात हे बरोबर आणलं आहे, काढते तुझ्या पिशवीत टाकून घे आणि डबा धुवून आण, मी आता डबा भरून देते साहेबाला. म्हणे बाई त्याच्यात काजू बदाम होते म्हणून मी खाल्ले. तुला किती वेळा सांगितलं जे दिलं ते तू खाऊन टाकायचं, साहेबांनी नाही खाल्लं तू खाल्लं पाहिजे. म्हणे बाई मी कसं खाऊ? अरे साहेबांनी सांगितलेले मुद्दे लिहायला तुलाही बुद्धी लागेल ना म्हणे. असं ती वकिलाची बाई माझ्यासमोर बोलली आहे. साहेबाला काय द्यायचं चांगलं खायला हे की बुद्धी चालली पाहिजे, पण मुद्दे लिहायला तुझी बुद्धी लागेल ना म्हणे, खाऊन घ्यायचं. वकिलांना सांगितलं तुम्हाला खायचं नसेल तर त्याला खायला द्या, मी परवानगी दिली. काय प्रेम आहे. आपण तर लपवून देऊ, जाऊच्या पोरगा आला की ठेवरे तो गेल्यावर खाय ना. वकिलाची बाई सांगते 76ची गोष्ट आहे. कारण त्याने उघडलं की त्याचं मन जाईल ना की हे बी खाताने वाया घालवलं, तू खाऊन घे. कसं सांभाळलं बा. समबुद्धी घेता, कारण चोरून खाण्यापेक्षा परवानगी दिलून खाल्लेलं, पटेवाल्यांनी चोरून खाल्लं तर काय त्याच्यातले 2 बदाम खाल्ले तर तुम्हाला काय समजणार आहे? मागे 2 दुकानदार बसले होते इथे. मालकाने दुकान उघडायचं म्हटलं, तुम्ही नोकराला किल्ला दिला ना, तो त्या किराणा दुकानातले 2 काजू 2 अंजीर खाल्लं तर चाललं जाईल ना, त्याला सवय लागून जाईल ना. भाऊ मी उघडतो, झाडून बिडून ठेवतो, तुम्ही या आरामानं. म्हणजे तर नोकराला चोरीची सवय लागू नये म्हणून मालकाने दुकान उघडावून असं उभं राहून मग झाडून घ्यावा. जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. कोणती गोष्ट सोनेला जेव घालताना सासूबाई काय माझ्यासमोर एवढा, अशी सासू पाहिजे. ती जेवायला बसली की आवरून ठेवणारी काय करावं करायचे सासू. हां, तिच्यापासून तुम्हाला रत्न पाहिजे ना, कन्या रत्न पुत्ररत्न, तिला खाऊ घाला ना. नाही मातून जाईल खाल्ली, अशी सासू नको आहे. तिच्यापासून रत्न पाहिजे तुम्हाला, पुत्र रत्न, कन्या रत्न, निरोगी पाहिजे, तर तिला खाऊ घातलंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात संपूर्ण मनुष्याच्या मलापान आणि भोजन हे कुत्रा, मांजर किंवा अन्य दृष्ट प्रवृत्तीचे लोक नसावे जेवताना. कारण मग कुत्रंसुद्धा कधी तुम्ही जेवत असले तर असं करतो, मान हलवतो तो, कारण त्याला पाहिजे असतं. म्हणून आधी श्वानाला टाकायला सांगितलं आहे. अग्नी, अतिथी, गाय आणि श्वान लोकांच्या जवळ घेऊन बसतात. त्यांची दृष्टी अन्नावर पडायला नको. मांजरीचं पात्र 2 वेळा धुवावं लागतं. वैश्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. पण वैश्य जर स्वाध्याय करत असेल
तर त्याचा नरक टळतो. कारण स्वाध्यायामध्ये वैश्याने कसं वागावं हे सांगितलं असतं. असं वागलं की पाप होतं, असं वागलं की पुण्य होतं, असं जर वैश्याला कळालं आणि तो जर स्वाध्यायी वैश्य असेल. आता याचा एक पुरावा सांगतो. पांडुरंग शास्त्री म्हणजे दादा हे मुंबईला माधवबागच्या जवळ स्वाध्याय चालवत होते. तर त्यांच्याकडे हे मच्छीमार करणारे लोक आले. दादा आम्हाला स्वाध्यायाला घ्या. म्हणे बघा तुम्ही तांदूळ विकताना जिकडे तांदूळ ठेवतात तिकडे 100 ग्रॅमचं खाली लावून देतं म्हणे वजन. तर तुम्हाला स्वाध्याय करायचा असेल तर आजपासून वजनाकडे 100 ग्राम जास्ती ठेवा आणि तेवढं तुम्ही कमी विकलं आहे तेवढं आता जास्त विका, मग स्वाध्याय करा. काही लोक सुधरून गेले, पण नंतर तेच बिछडले त्यांचं. कारण ती वृत्ती राहत नाही. तमोगुणी वृत्ती लोकांनी स्वाध्याय केला तरी तो त्यांच्या बुद्धीत बसत नाही. स्वार्थाकरता ते वेगळे होऊन गेले. म्हणून तमोबुद्धी कमी करून स्वाध्याय केला पाहिजे. ज्यांची तमोगुणी बुद्धी आहे त्यांनी उपोषण करून स्वाध्याय करायचा. आता पाहिजे आपले बरेच लोक आहे गेल्यावर जेवतात, आधी जेवत नाही प्रवचनाच्या आधी. मलाही पुष्कळ डॉक्टर लोक म्हणतात तुम्ही जेवण करून बोलत जा. म्हटलं नाही, शास्त्र तसं नाही म्हणतं. कारण अन्न शरीरात गेल्यावर रजोगुण येतो आणि रजोगुणानं माणसाची वाणी रट होते. म्हणजे मग 10 वाजता म्हटलं आणखीन कमी खायचं. रात्री बसायला पाहिजे म्हणजे आणखीन कमी खायचं. फायदा आहे आपला रात्रीच्या जेवणामध्ये. कमी जातं शरीराला, सकाळी तरतरी राहते. म्हणून ते म्हणतात वैश्य याचं शरीर जरी दृष्टपुष्ट असलं तरी ते दोषावह असतं. कारण प्रतिकार शक्ती कमी असते. कारण जे खाल्लं आहे ते श्रम केल्याशिवाय पचत नाही, म्हणून त्याच्या अन्नामध्ये जास्त दोष आहे. पण सगळे कोणाच्या घरी जेवायला जातात? अहो एकेका डिशमध्ये 3-3 खाता लग्नामध्ये. इतकी गर्दी असते, सोडून द्यायचं ते. कारण ते दोषावह आहे. वैश्याचं कर्म जे आहे ते केव्हा केव्हा घृणास्पद येतं. सगळ्या वर्णांचा कर्मपरित्याग आणि मनोयोग्य नसतं. म्हणून अन्न ग्रहण करताना चिकित्सा करून केलं पाहिजे. शास्त्रावर ज्यांची जीविका चालते, ग्रामाध्यक्ष म्हणजे पुरोहित, वर्षफल सांगणारे ज्योतिषी, वेदशास्त्र, अतिरिक्त पुस्तक सांगणारे म्हणजे ज्ञान सांगणारे, हे समान आहे. म्हणून लज्जा परित्याग करून अन्न ग्रहण केलं पाहिजे. या लोकांना अन्न द्यायचं तर काही मनात दोष नाही ठेवायचा. कारण तुम्ही दोषाने अन्न द्याल या लोकांना, विद्वान लोकांना. म्हणून कशा प्रित्यर्थ देत हे सांगून द्यायचं. हे श्राद्धाच्या प्रित्यर्थ आहे, हे लग्नाच्या प्रित्यर्थ आहे. त्यांना जर तुम्ही सांगितलं नाही तर त्याचं फळ मिळणार नाही. श्राद्धाच्या अन्नाचा परिभाग वेगळा करतात, ते लग्नाचा अन्नाचा परिभाग वेगळा करतात. कशाचं सिद्ध देत आहे? तर म्हणे आमच्या घरी लग्न चांगलं व्हावं याच्याकरता अन्नदानाकरता सिद्ध दिलेलं आहे. म्हणजे हे सांगितलं पाहिजे ज्योतिषाला, ब्राह्मणाला. श्राद्ध असेल तर त्याचे मंत्र वेगळे आहे. म्हणून ते म्हणतात अन्न अपवित्र आहे. म्हणून जे विद्या विकणारे आहे अशा पुरुषांचं अन्नसुद्धा अशुद्ध आहे.
म्हणून साधू पुरुषांचा ज्यांनी परित्याग केलाय, ज्यांनी माता पितांचा परित्याग केलाय, त्यांचं घरचं अन्न अशुद्ध आहे. ज्यांच्या घरी आई वडील नाही, जे आई वडिलांची सेवा करत नाही, जे चुगलखोर आहे, यांच्या घरचं अन्न ब्रह्महत्या समान आहे. आपल्या मित्रामध्ये सुद्धा एक कारागीर असतो दुसऱ्याच्या चुगल्या लावणारा, त्याच्या घरी हात जोडूनच द्यायचो. मित्र असला तरी असतात काही 5-6 मित्रामध्ये एखादा मित्र असा असतो, तो याची चुकली त्याला, त्याची चुकली त्याला, त्याची चुकली त्याला, तेही दोषावर आहे. म्हणून अन्नाचा अनादर होणार नाही तिथे. तुम्ही जर तसं केलं तर अन्नाचा, त्याच्याबरोबर जा देवीच्या मंदिराकडे, अन्नाचा अनादर नाही होणार. नाही तर काही लोक तिथे शोधून काढतील किंवा आपण नाही खाल्ला तर अन्नाचा आदर होत नाही. दोषा व अन्नाचा अनादर होत नाही. हां, देवाच्या प्रसादाचा, संतांच्या प्रसादाचा अनादराचा दोष लागतो, पण दोषा व अन्नाचा अनादराचा दोष नाही लागत. कारण ज्याच्याने दोष निर्माण होणार आहे. म्हणून गुरुच्या घरच्या अन्नाचा दोष नाही, कारण ते प्रसाद म्हणून आहे. म्हणून जो दुसऱ्याचं धन हडप करतो किंवा गरिबाच्या घरचं अन्न श्रीमंताने खाल्लं तरी श्रीमंताला दोष लागतो, कारण त्याची परिस्थिती माहिती तुला. म्हणून काही नौकर, ड्रायव्हर मालकाला बोलवताना त्यांनी गेलं पाहिजे त्याच्याकडे, मी एखाद दिवशी येईन तुझ्याकडे, काही काळजी करू नको असं सांगून निघून जायचं. 2 लाईट लाव तिथे, दोन्ही बाजूचे छोटे. धर्मराजानं विचारलं, महाराज, ब्राह्मणांनी हव्यकव्य प्रतिग्रह घेणं आणि नाना प्रकारच्या अन्नाचं ग्रहण करणं याचं काय? महात्मा आणि ब्राह्मण लोकांनी प्रतिग्रह घेतला तरी त्यांना भोजनाचं पाप लागत नाही, कारण ते नेहमी मधून प्रायश्चित्त घेत राहतात. असं कुठे लग्नात वगैरे जाऊन आले ना, दक्षिणा वगैरे घेतली तर त्याचं प्रायश्चित्त असतं, काही मंत्राचा जप करावा लागतो. त्या मंत्राच्या जपानं त्याचं परिमार्जन होतं, म्हणून त्याला प्रायश्चित्त म्हणतात. जसं ब्राह्मणानं तूप दान घेतलं तर त्याला गायत्री मंत्र म्हणावा लागतो. अग्नीमध्ये त्याच्यात आहुती दिल्या पाहिजे तुपाच्या. तिलदान घेतल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. मध दान घेतल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. तर सूर्यास्ताला आणि सूर्य उदयाला गायत्री मंत्र म्हटला की त्याचं परिमार्जन. सुवर्ण दानाचा घेतल्यानंतर गायत्री जप केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय दोषाचा सुटकारा नाही. वस्त्र, अन्न, खीर, रसदान ग्रहण केल्यानंतर सुवर्णदामा समानच प्रायश्चित्त आहे. म्हणजे रोजच घेतलं की गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. दूध, दही, श्राद्धामधलं छत्र, गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे किंवा उपवास केला पाहिजे. ब्राह्मणानं कृष्ण पक्षामध्ये श्राद्ध अन्नाचं भोजन केल्यानंतर 1 दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी आमंत्रण घ्यायचं श्राद्धाचं, लगेच लागोपाठ नाही घ्यायचं. कारण रात्री उपोषण झालेलं असतं श्राद्धाच्या दिवशी, अन्न खात नाही. तर त्याच्याने पहिल्याचं अन्न आपल्या शरीरात थोडं राहतं, म्हणून दुसऱ्या दिवशी आमंत्रण घ्यायचं, रोजच नाही घ्यायचं. कारण ज्याच्या नावाने आपल्याला मिळतं त्याचं वासना आपल्यात येते. आज तिथे त्यांनी टोकर लावला आहे असा, कारण सांगितल्याप्रमाणे लोक वागत नाही, मग काही वेळा लक्ष नाही राहत. तर त्यांनी काय केलं, त्या टोकराच्या जवळ ते गोळा करतो ना आपण कन्नाती, त्या सगळ्या बांधून दिल्या. मग गेल्यावर लक्ष गेलं की ज्याच्याकरता टोकरामध्ये ठेवलं आहे त्याला कन्नाती बांधल्या. म्हटलं ते सोड,
हार घाला आणि सगळेजण नमस्कार करा तिथे. कारण हे सगळे डफडे ठोकणारे करताना भागवत टोकर लावलाय चांगला त्या माणसाच्या नावाने, त्याच्यावर कांना ते बांधून दिले. म्हणून झालं ना आयुष्यातलं कठीण कथा आहे ते, म्हणून मी घेत नाही तिकडे. कारण त्यांना त्याचं रहस्य नसतं, करायचं म्हणून केलं. तिथे रोज की आजची कथा तुम्हाला पाहू असं म्हणावं लागतं. भाव आणि देव हे दोन्ही एकत्र आणावं लागतं. भाव आणि पितर हे दोन्ही एकत्र आणावं लागतं. तिकडचे लोक काय म्हणतात, बामणाची कथा म्हणजे लांबण असं आहे तिथं. म्हणजे रहस्य नसतं त्या कथेमध्ये. म्हणून संध्या गायत्रीचा जप दुसऱ्याचा भोजनाचा परिहार करतं. अपराह्न काळी पितरांचा श्राद्धाचं विधान सांगितलेलं आहे. म्हणून सकाळ संध्याकाळ आणि माध्यान्हाला त्रिकाळ गायत्री केली तरच दानात पात्र ब्राह्मण होतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती पावसेर पडिला विसर स्वप्ना माझी.